नमस्कार मित्रांनो. आज दिनांक 25 मार्च. मराठी साहित्यातील एक असं नाव की जे नाव आज घराघरात पोचलेलं आहे. यांची पुस्तकं वाचली नाहीत असा वाचक विरळाच. हो मित्रांनो, आज मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध लेखक, प्रसिद्ध कथाकथनकार, कादंबरीकार व.पु. काळे यांची जयंती. 25 मार्च 1932 या दिवशी व.पु. काळे यांचा जन्म झाला. मित्रांनो, योगायोग बघा कसा आहे. मराठी साहित्यामध्ये अशी दोन नाव आहेत की जी मराठी साहित्यातील वाचकांना चिरपरिचित आहेत, आणि दोघातील साम्य असं की दोघंही तितकेच वाचले जाणारे लेखक आहेत आणि दोघांचंही नाव हे 2 अक्षरी नावाने प्रसिद्ध आहे. तुमच्या लक्षात आलं असेलच. त्यातलं एक नाव म्हणजे अर्थातच महाराष्ट्र भूषण पु ल देशपांडे, ज्यांना आपण पु ल या नावाने ओळखतो, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. आणि दुसरं नाव म्हणजे अर्थातच व.पु. वसंत पुरुषोत्तम काळे. तर व.पु. काळे यांची आज जयंती. व.पु. काळे यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य असं मित्रांनो, आपण सर्वांनीच त्यांचं लेखन वाचलेलं असणार आहे. मी सुद्धा त्यांची अनेक पुस्तकं वाचली. सोप्या सहज शब्दामध्ये आणि अत्यंत रंजक पद्धतीने आयुष्याचं तत्वज्ञान कशा पद्धतीने मांडलं पाहिजे हे आपण खरोखर व.पु. काळे यांच्या लेखनातून शिकावं. व.पु. काळे हे जितके ललित लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत, तितकंच ते कथाकथनकार म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांचं कथाकथन ऐकणं ही एक पर्वणी असते. लाजवाब असं कथाकथन ते करतात. आणि मराठी साहित्यामध्ये ऑडिओ स्वरूपात घराघरात पोचलेले पहिले लेखक ते ठरले आहेत. कारण ज्या काळात आज सगळ्या सुविधा आपल्याला उपलब्ध आहेत, तंत्रज्ञान पुढे गेलं आहे, परंतु ज्या काळात हे तंत्रज्ञान पहिल्यांदा आलं त्यावेळेस हा पहिला मान व.पु. काळे यांना मिळाला. आणि म्हणून प्रचंड लोकप्रियता लाभलेले आणि घराघरात पोचलेले कथाकार म्हणून त्यांचा परिचय आहे. मित्रांनो, व.पु. काळे हे पेशाने एक आर्किटेक्चर होते. मुंबई महानगरपालिकेमध्ये ते वास्तुविशारद म्हणून कार्यरत होते. पण बघा मित्रांनो, खरं तर ज्या माणसाने वास्तू उभाराव्यात, इमारती उभाराव्यात, त्या माणसाने शब्दांचे महाल बांधले आणि एकापेक्षा एक असे महाल, अशा शब्दकृती, साहित्यकृती आपल्याला बहाल केल्या. सुंदर राजवाडी उभारावेत अशा एक से बढ़कर एक कलाकृती त्यांनी मराठी साहित्यामध्ये निर्माण केल्या. खरं तर एखादा आर्किटेक्चर हा आराखड्याचं रेखन करीत असतो, परंतु व.पु.नी आयुष्यभर आराखड्याच्या रेखनापेक्षा मानवी भावभावनांच्या ओराखड्यांचे लेखन करण्याचं काम व.पु. काळे यांनी केलं. अगदी चौफेर लेखन व.पु. यांनी केलं. मग ते कथा असो, ललित साहित्य असो, नाटक असो, वैचारिक असो, चरित्रलेखन असो, आत्मचित्रात्मक लेखन असो, या सगळ्या प्रांतात त्यांनी आपली मुसाफिरी केली. आणि 60पेक्षा जास्त पुस्तकांची निर्मिती, 60पेक्षा जास्त एक से बढ़कर एक अशा कलाकृती त्यांनी मराठी साहित्यामध्ये निर्माण केल्या. यामध्ये काही प्रसिद्ध कलाकृतींची नावं मी या ठिकाणी वाचतो, जी खरं तर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी यातील काही पुस्तकं निश्चितपणे वाचली असतील. लोंबकळणारी माणसं हा त्यांचा पहिला कथासंग्रह 1960 साली आला आणि त्यानंतर त्यांची एकदम लोकप्रिय अशी पुस्तकं येतच राहिली. यातील काही निवडक पुस्तकं अशी मित्रांनो, पार्टनर नावाचं त्यांचं पुस्तक, कादंबरी, आपण सारे अर्जुन, ऐक सखे, चतुर्भुज, ही वाट एकटीची, गोष्ट हातातली होती, मी माणूस शोधतोय, अशा असंख्य कलाकृती, अशा असंख्य साहित्यकृती आज त्यांच्या प्रसिद्ध आहेत आणि घराघरामध्ये पोहोचलेल्या आहेत. व.पु.ना पुरस्कार सुद्धा, खूप मानाचे पुरस्कार त्या ठिकाणी लाभलेले आहेत. महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान त्यांना प्राप्त आहे. पु.भा. भावे पुरस्कार हा सुद्धा मानाचा पुरस्कार साहित्य क्षेत्रामधला त्यांना प्राप्त आहे. फाय फाउंडेशनचा सुद्धा प्रतिष्ठेचा असा पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. तसेच अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलेले आहे. मित्रांनो, व.पु. विषयी बोलताना त्यांच्या एका पुस्तकाचा उल्लेख आवर्जून करावा, आणि ते पुस्तक म्हणजे वपुर्झा नावाचं पुस्तक. मित्रांनो, मला असं वाटतं की व.पु. काळे यांच्या लेखनाचा सगळं सार, त्यांच्या लेखनाची जी ताकद आहे, त्यांच्या लेखनाचं जे अर्क आहे, जे सत्व आहे, ते सर्व या पुस्तकात उतरलं आहे. कारण या पुस्तकाच्या मलपृष्ठावरच असं लिहिलंय, कोणतंही पान उघडा आणि वाचा.
वपुर्झा हे पुस्तक कोणासाठी? ज्यांना मोत्यातील चमक बघायची आहे अशा वेड्यांसाठी. हे पुस्तक कसं वाचायचं? एका बैठकीत? आता ते इति एका दमात? छे, मुळीच नाही. एखादा सुगंध पुन्हा घ्यावासा वाटला तर पुन्हा शोधायचा, ते शोधात आणखी काहीतरी सापडेल. म्हणूनच या पुस्तकात तुम्हाला अनुक्रमणिका, क्रमांक, संदर्भ काहीही दिलेलं नाही. कुठलंही पान उघडा आणि हे पुस्तक वाचा. मित्रांनो, आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या काही निवडक या वपुर्झामधले काही टॉप 10 कोटेशन्स जे मला वाटले ते आज या निमित्ताने मी वाचतोय. खरं तर वपूंचं जे लिखाण आहे हे जीवनामध्ये किंवा एकंदर संसारामध्ये ज्या काही बारकावे असतात, जीवनामधले सुखदुःखांचे धागेदोरे असतात, यामधील बारकावे टिपणारं त्यांचं लेखन आहे. त्यांचं एक एक वाक्य एका कोटेशन सारखं आहे. वन लाइनर कोटेशन त्यांनी निर्माण केले आहेत. यातील काही कोटेशन्स, काही सुभाषित वजा त्यांची जी वाक्य आहेत या ठिकाणी मी आज वाचतो. वपुर्झामधलं काही भावलेलं. पहिलं बघा, आठवणीवर वपूंनी लिहिलंय, आठवणी या मुंग्यांच्या वारुळ्याप्रमाणे असतात. वारुळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा आदमास घेता येत नाही, पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एका मागोमाग एक असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचंही तसंच आहे. दुसरं, प्रॉब्लेम्स नसतात कुणाला, ते शेवटपर्यंत असतात, पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नाही. तिसरं बघा, एका वाक्यात काय तत्वज्ञान सांगतात ते. तिसरं वाक्य बघा, अंत आणि एकांत. अंत आणि एकांत ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो. आणि आता जे मी जे वाचतोय, सांगतोय ते वाक्य तर हमखास कुठल्याही मोटिवेशनल स्पीचमध्ये, प्रेरणादायी व्याख्यानामध्ये म्हणा, सूत्रसंचलनामध्ये वापरलं जातं, पण ते वपूंचं आहे हे आपल्याला माहीत नसतं. वपूंने असं लिहून ठेवलंय, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. त्यांचं पुढचं एक वाक्य बघा, खर्च झाल्याचं दुःख नसतं, खर्च झाल्याचं दुःख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो. माणूस अपयशाला भीत नाही. बघा, हे किती मस्त त्यांनी मांडले. माणूस अपयशाला भीत नाही, अपयशाचे खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर याची त्याला भीती वाटते. आणि पुढचं तर बघा, काय प्रत्यय या एका एका वाक्यातून आपल्याला येतोय. बोलायला कुणीच नसणं. बघा, बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयान असते. पुढचं बघा, खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. या पुढच्या सुभाषितात तर त्यांनी एक आयुष्याचं खूपच एक गहन तत्वज्ञान यामध्ये मांडले. बघा, आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात, आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो, पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंची सोडवते. किती सुंदर. आणि शेवटी मला जे भावलेलं आहे, मी नेहमी माझ्या वेगवेगळ्या भाषणामधून, व्याख्यानामधून, सूत्रसंचलनामधून ज्या सुभाषिताचा वापर करतो, एक शिक्षक म्हणून मला जे त्यांचं सुभाषित भावतं
ते मी या ठिकाणी आपल्यासमोर सादर करतो, वाचतो. सर्वात जास्त दीर्घायुषी कोण? सर्वात जास्त दीर्घायुषी कोण? शाळेतला शिक्षक. कसा? शिक्षणाच्या व्यवसायात एखाद्याने 30 वर्ष घालवली. शिक्षणाच्या व्यवसायात एखाद्याने 30 वर्ष घालवली आणि प्रत्येक वर्षी त्याच्या हाताखालून 50 विद्यार्थी गेले तर एकूण आकडा फक्त 1500 होतो. पण प्रत्येक दिवसाचे शाळेचे तास मोजले, वर्ग आणि त्यांच्या तुकड्या मोजल्या तर किती विद्यार्थी होतील? ते विद्यार्थी जितके वर्ष जगतील तितकी वर्ष त्या शिक्षकाचं आयुष्य असतं. काय भन्नाट तत्वज्ञान सोप्या सोप्या शब्दांमध्ये आणि खूप कमी वाक्यांमध्ये या माणसाने मांडलंय. खरं तर या पुस्तकातील अनेक अशी वाक्य आहेत आणि अनेक अशी सुभाषित आहेत जी खरं तर आज मला निवड करताना कोणतं घेऊ आणि कोणतं नाही असं झालं होतं. परंतु त्यातही काही छोटीशी पण भावलेली अशी एक 10-12 सुभाषितं मी आज आपणासमोर मांडली. खरं तर माझंही तुम्हाला विनंती असेल की वपू काळे यांच्या इतर ज्या साहित्य कृतींचा मी उल्लेख केला तिथं आपण वाचाच, पण प्रत्येकाच्या घरामध्ये हे वपुर्झा नावाचं पुस्तक असावं. आणि खरोखर जेव्हा कधी हे पुस्तक तुम्हाला वाचावंसं वाटेल तेव्हा हे पुस्तक हातात घ्यावं आणि एक एक प्रत्यय आयुष्याचा आपण या ठिकाणी घ्यावा. या पुस्तकाच्या मुखपृष्ठाबद्दल एक त्यांनी लिहिलेला परिच्छेद मी वाचतो आणि मग मी थांबतो. मित्रांनो, वपू काळे यांच्या ज्या वपुर्झा पुस्तकाचे जे मुखपृष्ठ आहे त्यावर एक त्यांनी पेला ठेवलेला आहे, ग्लास, एक पेला आहे आणि तो रिकामा आहे. आता खरं तर मुखपृष्ठावर रिकामा पेला बरेच अर्थ यामधून निघू शकतात, परंतु वपू यांनी याचा जो अर्थ सांगितलाय आणि मला असं वाटतं तो सुद्धा आपण आयुष्यामध्ये त्याचा एक अर्थ आपल्या आयुष्यामध्ये असावा आणि तो आपण आयुष्यामध्ये घ्यावा असा आहे. वपू असं म्हणतात, मित्रांनो, मुखपृष्ठावरचा हा पेला रिकामा आहे. मुखपृष्ठावरचा हा पेला रिकामा आहे. कशासाठी? आकाशाचा शब्द झेलण्यासाठी. मनातली साठलेली जळमट, जळजळ, स्वतःबाबतच्या मोठेपणाच्या भ्रामक कल्पना दूर केल्या म्हणजे हा पेला नव्या विचारांसाठी रिकामा राहतो. त्या पेल्यात आकाश उतरतं. अशाच अनेक कलावंतांच्या अनेक आविष्कारांसाठी तुम्ही तुमच्या मनाचे गाभारे रिकामे आणि स्वच्छ ठेवलेत. त्यात मलाही जागा मिळाली. पेला पुन्हा रिता झाला. हा पेला त्या आकाशाचे नित्यनूतन दान स्वीकारण्यासाठी कायम रिताच राहावा असा मला आशीर्वाद द्या. काय सुंदर लेखन वपूंनी या बाबतीत केलेलं आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की या संसारातील ज्या काही गोष्टी आहेत, मग त्या जड असो चेतन असो, सगळ्या म्हणजे मानवी नातेसंबंधावर त्यांनी लेखन केलंच आहे, परंतु प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांनी सूक्ष्मपणे आपलं लेखन केलं आहे. तर निश्चितपणानं आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांचं हे सगळं साहित्य, किमान त्यातल्या काही बेस्ट कलाकृती आपण वाचाव्यात अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. मित्रांनो, या महान लेखकाला 69 वर्षांचं आयुष्य लाभलं. 26 जून 2001 या दिवशी ते हे जग सोडून गेले. परंतु खऱ्या अर्थाने मराठी साहित्यामध्ये अक्षर असं साहित्य निर्माण करण्याचं काम आणि अमर असं साहित्य निर्माण करण्याचं काम वपू यांनी केलं. तर आज त्यांच्या जयंतीदिनी मी पुन्हा एकदा वपू काळे यांना विनम्र अभिनंदन करतो. धन्यवाद.